मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत। आज आपण आपल्या आजी पणजीपासून बनवण्यात येणारी पण आपल्याच विस्मरणात गेलेली पिठल्यासाठी लागणारी स्पेशल तांबडी चटणी कशी करायची ते बघणार आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ही तयार मिरची पूड, म्हणजे ही घरीच केलेली आहे मी। त्यासाठी पाव किलो बेडगी मिरची आणि त्यात 100 ग्रॅम लवंगी मिरची मिक्स करून ते आपण मिरची पूड तयार करून घेतलेली आहे। त्यातली मी ही 100 ग्रॅम घेतलेली आहे। त्यासाठी लागणार आहे हा लसूण 25 ग्रॅम, हे जिरे उन्हात वाळवून घेतलेले 25 ग्रॅम, हे सुकं खोबरं किसून हे 25 ग्रॅम घेतलेलं आहे। हे आता मिरची पूड मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे हे मिक्स करत असताना लसूण हे बारीक करायला हे आपण मोठं मीठ आहे हे उन्हातच वाळवून घेतलेलं आहे, हे 1-2-3 चमचे वापरणार आहे। आणि ही अर्धी वाटी कोथिंबीर। पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे सुकं खोबरं कोरडंच भाजून घ्यायचं आहे। बघा ही कढई आपली गरम झालेली आहे। आता मंद गॅसवर हे खोबरं आपण असंच कोरडं भाजून घेणार आहे। हे सतत हलवत राहा। बघा हे खोबरं आपलं भाजलेलं आहे चांगलं। हे आता मी पूर्ण थंड करून घेते आणि नंतर आपण चटणी कशी करायची ते बघूया। हे खोबरं आपलं आता थंड होत आलेलं आहे, तोपर्यंत आपण ही जिरेपूड करून घेऊया। बघा आता जिरेपूड अशी छान बारीक करून झालेली आहे। बघा कशाची फाईन पावडर झालेली आहे। हे आता काढून घेऊया आणि ह्यामध्ये मी हे थंड झालेलं खोबरं बारीक करून घेते। खोबरं पण मी आता बारीक केलेलं यामध्येच काढून घेते। आणि हा लसूण, ही कोथिंबीर आणि त्यामध्ये हे मीठ टाकून हे पण मी पेस्ट करून घेते। बघा ही लसूण आणि कोथिंबीर पण छान अशी बारीक करून झालेली आहे। हे आता सगळं आपण ह्यामध्येच काढून घेऊया आणि ही मिरची पूड आहे ती ह्यामध्ये ओतून या ताटातच आपण ही चटणी चांगली मिक्स करून घेणार आहे। हे आता ह्याच्यातच ओतून घ्या, हाताने ही एकजीव करून घ्या आणि नंतर मिक्सरला आपण थोडी थोडी फिरवून बारीक करून घेणार आहे। हे आता हाताने चांगलं एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून मी फक्त बंद चालू करत 1-2 वेळा फिरवून ही चटणी आता तयार करून घेते। बघा ही चटणी आपली मिक्सरमध्ये फिरवून एकसारखी करून झालेली आहे। बघा मैत्रिणींनो, माझा तांबड्या चटणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही चटणी आपण आता थंड करून बरणीत भरून ठेवूया। स्पेशल पिठले आणि भज्यासाठी वापरण्यात येणारी तांबडी चटणी आपली तयार झालेली आहे।